नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे. 5 लाखापर्यंत गंभीर आजारावरती विराज केला जाणारा आयुष्यमान भारत कार्ड, जे की आजपर्यंत 2018 पर्यंत ज्या लोकांचे रेशन कार्ड ऑनलाईन केलेले होते त्याच लोकांना ते कार्ड निघत होते. पण आज रोजी ज्या ज्या लोकांनी जून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत आपले 2025 मध्ये जून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत ज्या ज्या लोकांनी आपले रेशन कार्ड ऑनलाईन करून घेतलेत किंवा नवीन काढलेत, अशा सर्व कुटुंबांची यादी ही जन आरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजनेमध्ये सामावून घेतल्या गेलेली आहे. तुम्ही देखील तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन केलं असेल जून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत किंवा नवीन काढलं असेल तर तुमचं नाव देखील या योजनेमध्ये आलेलं आहे. जर नसेल आले तर तुमचं लवकरात लवकर रेशन कार्ड काढून घ्या किंवा ऑनलाईन करून घ्या, तरच तुमचे नाव या योजनेमध्ये येणार आहेत. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. नेमकी केवायसी कशी करायची, कार्ड कसं काढायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले योजना याच्या अंतर्गत 2.5 लाखाचा इलाज केला जातो आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या दोन योजना एकत्रित करून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत कार्ड हे बनवले गेले. तर हे कार्ड आता सर्वांना मिळणार आहे. ज्यांनी ज्यांनी रेशन कार्ड ऑनलाईन केले त्यांचे नाव आता आलेले आहेत आणि ज्यांनी नाही केले त्यांनी लवकरात लवकर आपलं रेशन कार्ड ऑनलाईन करून घ्यायचे किंवा नाव नसेल तर नवीनने आपण काढून घ्यायचे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. तर कशा पद्धतीने केवायसी करायची, काय काय नेमकी प्रोसेस आहे आणि कसं कार्ड डाउनलोड करायचं, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच माझे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली कॉपी करून देणार आहे. त्या ठिकाणावरून कॉपी करून डायरेक्ट तुम्ही लिंक ओपन करून डायरेक्ट अशा इंटरफेसवर येऊ शकता. अशी स्क्रीन तुमच्या समोर ओपन झाल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी पब्लिक लॉग इन आहे आणि ऑपरेटर लॉग इन आहे. तर बेनिफिशरी लॉग इन मध्ये मोबाईल नंबर OTP टाकून तुम्ही लॉग इन करून आयुष्यमान भारत कार्ड काढू शकता. माझं या ठिकाणी VLE लॉग इन आहे CSCचं, तर मी ऑपरेटर लॉग इन यावर क्लिक करतो. खाली कॅप्चर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. कॅप्चर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी CSC मध्ये रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या त्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल. मी सांगतो हे फक्त CSC साठी आहे. तुम्ही पब्लिक मधून जर करत असाल तर बेनिफिशरी ऑप्शन निवडायचा आहे. आता यामध्ये OTP मी टाकून घेतलेला आहे. आता खाली कॅप्चर या ठिकाणी टाकतोय. कॅप्चर टाकल्याच्या नंतर लॉग इन यावरती क्लिक करायचे. लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. आता या ठिकाणी योजना निवडलेली असेल, समोर महाराष्ट्र असेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला PMJAY खालचा सर्वात खालचा पर्याय जो आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना हे निवडल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये आपला जिल्हा निवडायचा आहे. जो कुठला जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. आता इथं आधार फॅमिली ID, आधार कार्ड नंबर आणि PMJAY ID या 3 नंबरने तुम्ही सर्च करू शकता. तर मी या ठिकाणी आधार कार्ड वरून सर्च करतोय. या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड क्रमांक आहे त्या व्यक्तीचा पूर्ण आधार कार्ड क्रमांक यामध्ये टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर समोर दिलेला कॅप्चर आपल्याला सेम ॲज इट इज जसा आहे तसा यामध्ये टाकायचा आहे. कॅप्चर टाकल्यानंतर सर्च वरती समोर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता पूर्वी काही लोकांची नावं होती ती अप्रूव्ड दिसतील तुम्हाला आणि जी नवीन नावं रेशन मध्ये लावलेली आहेत ती आता यामध्ये आलेली आहेत. जर समजा मला यापैकी एक कार्ड काढायचंय तर ते कशा पद्धतीने काढायचं, तर ज्या व्यक्तीचं कार्ड काढायचंय त्याच्या नावासमोर आपल्याला क्लिक करून केवायसी करायची. तर कशी केवायसी करायची आपण या आता बघूयात. जे अप्रूव्ह दिसतात ते पूर्वीचे कार्ड होते त्यांचे, आता आपल्याला यामधले कार्ड काढायचे. जे नवीन 4 नावं दिसत आहेत हे ऑनलाईन रेशन कार्ड केल्याच्या नंतर लागलेली आहेत. यावर क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं बघू शकता आधार OTP आहे, फिंगरप्रिंट आहे, आयरिस डिव्हाइस स्कॅन आहे, फेस ऑथेंटिकेशन आहे. तर आपण याच्यापैकी OTP किंवा फिंगरनी करतो. जर तुम्ही जवळच्या केंद्रावर गेले असाल तर फिंगरनी करू शकता आणि जर तुम्ही घरून करत असाल तर OTP वर क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि व्हेरीफाय यावर क्लिक करून टर्म्स आणि कंडिशन ऍक्सेप्ट करून सबमिट अलाउ यावर क्लिक करायचंय.
आता बेनिफिशरीच्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल. दोन्ही ओटीपी बेनिफिशरी मधून जर केलं तर त्यांच्याच मोबाईलवर येतील आणि ऑपरेटर लॉग इन मधून जर केला असेल तर बेनिफिशरी म्हणजे कस्टमरच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार आणि ऑपरेटरच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार. तर अशा पद्धतीनं दोघांच्याही मोबाईलवरती ओटीपी आले असतील. ते ओटीपी आता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे. सर्वप्रथम मी बेनिफिशरीच्या मोबाईलवर आलेला ओटीपी यामध्ये टाकतो आणि तो ओटीपी टाकल्याच्या नंतर इकडे मी ऑपरेटरच्या मोबाईलवर आलेला ओटीपी म्हणजे माझ्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट करतो. बघू शकता 100% मॅच झालेले सर्व स्पेलिंग वगैरे. आता या ठिकाणी त्यांचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे. बघू शकता या छोट्याशा बाळाचं रेशन कार्ड वरती काही दिवसापूर्वीच नाव ऑनलाईन केलं होतं तर त्याचं नाव देखील यामध्ये आलेलं आहे. आता आपण कॅप्चर करून त्यांचा फोटो यामध्ये घेतोय आणि प्रोसेड वरती आता आपण क्लिक करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सर्व जे नावं रेशन कार्डवर ऑनलाईन आहेत त्या सर्व लोकांची नावं या आयुष्यमान भारत योजनेमध्ये आलेले आहेत. तर अशा पद्धतीने करून आपण फोटो यशस्वीरित्या त्यांचा काढलेला आहे. प्रोसेड यावरती क्लिक करतो आणि समोर जाऊयात. आता त्यानंतर मी स्क्रोल करून घेतो. स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय करू शकता तुम्ही किंवा नो यावर क्लिक करू शकता. व्हेरीफाय करण्याची आवश्यकता नाही. त्यांचं रेशन कार्ड धारकाशी नातं काय आहे ते या ठिकाणी येईल. पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला खाली आता निवडायचे. जो पिनकोड असेल त्यांचा आधार कार्ड प्रमाणे पिनकोड टाकायचा आहे. जिल्हा आलेला असेल. आता तालुका निवडला या ठिकाणी रुरल आहे का ग्रामीण म्हणजे ग्रामीण आहे का शहरी ते निवडायचे, रुरल अर्बन. त्यानंतर इथं या ठिकाणी त्यांचा तालुका सर्च करायचा आहे. लिस्ट येईल त्यात बघू शकता. असं करून तुम्ही स्क्रोल करून घेऊ शकता. त्यांच्या जिल्ह्यातले सर्व तालुके या ठिकाणी दाखवले जातील. तालुका निवडायचा आणि त्यानंतर गावाचं नाव निवडायचं. तर अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती मी टाकून झाली. टाकल्याच्या नंतर आता आपल्याला सबमिट यावर क्लिक करायचे. सबमिट यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. ओके वर क्लिक करायचे आणि परत आता आपल्याला एकदा ती योजना, तालुका, जिल्हा आणि गाव निवडायचं. म्हणजे आपल्या समोर काय होईल, ज्या व्यक्तीची आपण केवायसी केली ते कार्ड आपल्या समोर आता डाउनलोड करण्यासाठी आलेलं असेल. फक्त तुम्हाला सांगतो 2 मिनिटं खूप झाले. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण आता आयुष्यमान भारत कार्ड काढू शकतो. आता परत या ठिकाणी त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकलाय मी आहे तो ॲज इट इज कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचे. सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता त्यांचा फोटो या ठिकाणी आलेला आहे. यावर क्लिक करायचं आपण आणि क्लिक केल्याच्या नंतर स्क्रोल करून घ्यायचंय आणि ओटीपी टाकून ओटीपी व्हेरीफाय करून आपल्याला डाउनलोड करायचे कार्ड. अलाव यावर क्लिक करायचंय. बघू शकता बेनिफिशरी आणि ऑपरेटर दोन्हीही मोबाईलवर ओटीपी आलेला आहे. आता तो ओटीपी आपल्याला यामध्ये टाकायचा आणि कार्ड डाउनलोड करायचे. तर बघू शकता ओटीपी या ठिकाणी आलेला आहे. मी ओटीपी टाकून घेतो. दोघांच्याही मोबाईलवर सोबतच ओटीपी येतात किंवा बेनिफिशरी ऑप्शन निवडला तर एकाच मोबाईलवर सेम 2 नावांनी वेगवेगळ्या ओटीपी येतात. ते ओटीपी आपण टाकायचे. आता मी या ठिकाणी बेनिफिशरीच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकलाय आणि माझ्या मोबाईलवर आलेला ऑपरेटर ओटीपी देखील या ठिकाणी टाकून घेतो. बघू शकता मित्रांनो यशस्वीरित्या आपल्याला पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आलाय आणि अशा पद्धतीने क्लिक करून आपण ते कार्ड आयुष्यमान कार्ड डाउनलोड केलेले आहे. अप्रूव्ह मध्ये तुम्हाला एक कार्ड दाखवत आहे जे आता आपण डाउनलोड केलेले आहे. तर अशा पद्धतीने मी आता सेव्ह केलेलं कार्ड तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड केलेलं कार्ड ओपन करून दाखवतो. बघू शकता या ठिकाणी हे आयुष्यमान भारत कार्ड आपण डाउनलोड केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.